घटना दिसत आहेत, जी वरळीमध्ये हिट अँड रन घटना घडली त्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे वरळीमध्ये पोहोचल्याचं कळतंय। याच बाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांच्याकडून। सुष्मिता, आदित्य ठाकरे वरळीमध्ये दाखल झालेत, काय अपडेट? बघतोय की आदित्य ठाकरे हे वरळी पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत आणि ते स्वतः पोलिसांशी संवाद साधतात। त्याचबरोबर नाखवा कुटुंबीय सुद्धा यामध्ये आहे, ज्यांना या दुर्घटनेमध्ये आपल्या कुटुंबियांना गमवावं लागलेलं आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी ते आता पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलून करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं सुद्धा नाव मध्ये आलेलं होतं। नाखवा कुटुंबियांमध्ये आपण जर बघितलं तर आता त्या महिलेचे मिस्टर हे या ठिकाणी आहेत आणि ते सुद्धा आपली तक्रार नोंदवण्यासाठी इथे आले आहेत। प्रदीप नाखवा हे या ठिकाणी असल्याचंही आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळत आहे आणि आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचले। त्याचबरोबर पुढील कारवाईबाबत काही अपडेट आली आहे का? अजूनही तपास सुरू आहे। पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीची ही घटना आहे ते बघता वरळीचे आमदार म्हणून स्वतः आदित्य ठाकरे हे इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर संपूर्ण प्रकरणामध्ये सांगलीमधील वाहन चालक आणि त्याचबरोबर मिहिर शहा याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मिहिर शहाचे वडील हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय अँगल आपल्याला पाहायला मिळतो। अधिक अपडेट घेत राहू सुष्मिता, तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर वरळीमध्ये पोलीस ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे जे आहेत ते चौकशीसाठी दाखल झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबत ते पोलिसांशी संवाद साधतायत। या अपघाताप्रकरणी राजेश शहा यांना ताब्यात घेण्यात आलंय। विशेष म्हणजे पालघरच्या शिवसेनेचे ते उपनेते आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण प्रकरणाला एक राजकीय अँगल सुद्धा आलेला आहे आणि त्याचबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये कशा प्रकारे प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मुंबईतल्या वरळीमध्ये ही संपूर्ण घटना घडली, हिट अँड रनचं हे संपूर्ण प्रकरण आहे। ही आपण गाडी जी पाहतो या गाडीनं, या BMW कारनं एका जोडप्याला धडक दिली होती आणि त्यामध्ये दुर्दैवानं महिलेचा मृत्यू झालेला आहे। त्यांचं सुद्धा छायाचित्र आपण पाहतोय। या संपूर्ण प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करतायत। तर आदित्य ठाकरे वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत। याबाबत अपडेट येते ती म्हणजे राजेश शहा यांच्याबरोबर त्यांच्या मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलंय। BMW ही जी गाडी आहे ही त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर यावेळेस त्या गाडीमध्ये होता, त्यामुळे नेमकं आता गाडी कोण चालवत होतं आणि कोणामुळे हा संपूर्ण अपघात घडलेला आहे याबाबत सध्या पोलीस जे आहेत ते तपास करतायत। तर आपल्याबरोबर राजू वाघमारे शिवसेना नेते जोडलेले आहेत। राजूजी, न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। वरळीमध्ये दुर्दैवी अशी ही संपूर्ण घटना मानली जाईल, तुमची काय प्रतिक्रिया? ही खूपच आहे। हा दुसरा मुद्दा असा की अशा प्रकारच्या घटना ज्यांच्या हातून घडल्या गेल्या त्या सगळ्यांना काही तांत्रिक कारणामुळे आपण आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे। मात्र हे संपूर्ण घटना जी घडलेली आहे त्याबाबत आदित्य ठाकरे जे आहेत ते वरळीमध्ये दाखल झालेले आहेत। पोलिसांबरोबर संवाद ते साधतायत। पोलीस सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करतायत। साधारण मुंबईमध्ये वरळीच्या या परिसरामध्ये, कोळीवाड्याच्या या परिसरामध्ये 5:30च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली। BMW कारनं, भरधाव कारनं या कुटुंबाला जे आहे ते उडवलं आणि यावेळेस महिलेचा दुर्दैवानं मृत्यू झाला आणि तिचे पती जे होते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, ते देखील जखमी झाले होते। तर या प्रकरणाची अधिक चौकशी जी आहे ती केली जाते। नाखवा कुटुंब जे आहेत ते अधिक चौकशीची मागणी करतायत।
तर शिवसेनेचे राजेश शहा यांच्यासह त्यांच्या मुलाला देखील आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस करतात। विशेष म्हणजे आपण ही गाडी पाहू शकतोय, या गाडीवरची जी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट सुद्धा गेलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून पोलीस चौकशी करताना दिसत आहेत। पुन्हा आपण शिवसेना नेते राजू वाघमारे यांच्याकडे जाऊया। राजूजी, या प्रकरणाबाबत तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बातचीत करत होतात, काय सांगाल? नाही, माझं एकदा स्पष्ट मत आहे की अशा प्रकारच्या घटना ज्यांच्या हातातून घडल्या जातात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा नातेवाईक आहे, या बाबतीत कोणीही लक्ष देण्याचं कारण नाही आणि अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही कोणाच्याही, जरी कोणी आमच्या पक्षातला असेल, दुसऱ्या पक्षातला असेल, तो कितीही मोठ्या नेत्याचे नातेवाईक, तो नेता स्वतः असेल, कारवाई झाली, शासन हे झालं पाहिजे, आमचं स्पष्ट मत आहे। आमच्या सूचना आम्ही तुमच्या पद्धतीने आणि त्या मुळापर्यंत जाऊन ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्यांना आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रात आणि मुंबईत जास्त प्रमाणात घडत आहेत, त्यासाठी आपण समाज म्हणून जरुरी आहे। आपण या तरुण पिढीला सांगणं जरुरी आहे, जनजागृती करणं जरुरी आहे की अशा पद्धतीच्या रॅश ड्रायव्हिंग त्यांनी करू नये। त्यासाठी आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून कशी करता येईल पण समाज नक्कीच राजूजी, याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।